जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईचा खराखुरा 100% विश्वासदर्शक असणारा सर्वे, शिवसेनेचा महत्वाचा सर्वे मित्रांनो. मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळी सूत्र अखेर फिरली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची प्रचंड मोठी मुसंडी मुंबईत मित्रांनो. ताजा धक्कादायक आला सर्वे समोर. भाजप शिंदे गटाचा सुपडा साफ मित्रांनो. सविस्तर बघूया काय आहे बातमी. आपण जर उद्धव ठाकरेंचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सोबतच आपल्या जिल्ह्याचं आपलं स्वतःचं नाव लिहा, जेणेकरून महाराष्ट्रात शिवसैनिक कुठपर्यंत पोहोचलाय ते आपल्याला सर्वांना समजेल. मित्रांनो, प्रतिक्रिया द्या, नक्कीच कमेंट करा. मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कुणाची, कोण गाजवणार मुंबईचं इलेक्शन, मुंबईचा किंग कोण, सविस्तर बातमी मित्रांनो. पहिला पक्ष येतोय मनसे. पहिल्यांदाच मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. गेल्या वेळेस राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या विरोधात होते आणि आता 100% दोन्ही बंधू एकत्र लढल्यामुळे दोघांनाही तेवढाच मोठा फायदा झालाय. उद्धव ठाकरेंच्या गेल्या वेळेस 46 जागा राज ठाकरेंच्या मनसेमुळे पडल्या होत्या. आता राज ठाकरे देखील उद्धव ठाकरेंची साथ मिळते. यामुळे मुंबईत ठाकरे बंधूंचा करिश्मा पाहायला मिळतोय मित्रांनो. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे नंतर राज ठाकरेंना सर्वाधिक मिळताय 31 जागा. राज ठाकरेंना मोठं यश मुंबईत मिळतंय. पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे भाजपा मित्रांनो. भारतीय जनता पार्टीला देखील मुंबईमध्ये चांगलं यश मिळणार का, याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष. महाराष्ट्राच्या गावगाड्यातून प्रत्येक जण आता व्हिडिओ बघतोय. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपला जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता आहे. इकडे काँग्रेस देखील ठाकरेंच्या सोबत येणार असल्याचं आजच समजलंय. यामुळे 100% खरा ठरणारा हा सर्वे भाजपला आगामी राजकीय गणित अतिशय अवघड करणारा ठरतोय. मुंबईमध्ये भाजपला मिळतायत मित्रांनो 52 ते 57 जागा. गेल्या वेळेपेक्षा 25 ते 27 जागा भाजपला कमी मिळू शकतात. त्या जागेवरती उद्धव ठाकरे आणि ठाकरे जिंकतील. त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष होते राष्ट्रीय काँग्रेस, राहुल गांधीची आय काँग्रेस. काँग्रेसने सुरुवातीला राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू जरी एकत्र आले तरी आम्ही सोबतच जाणार नाही हा पवित्रा घेतल्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस शिल्लक आहे का असा प्रश्न केला जात होता. त्यामुळे काँग्रेसला स्वतःच मुंबईमध्ये किती नुकसान आहे हे त्यांना लक्षात आलंय. परंतु स्वतः काँग्रेस स्वबळावरती लढत असताना काँग्रेसला किती जागा मिळत आहेत हे आता आपल्याला पाहायचंय. परंतु मित्रांनो, सध्या आज काँग्रेसने आपली भूमिका जरी बदलली असली तरी हा सर्वे अगोदरचा आहे. त्यामुळे काँग्रेस स्वबळावरती लढत असताना मुंबईमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळेल का हा सगळ्यांचा मोठा प्रश्न होता. तर मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडून जर काँग्रेस एकत्र राहिली तर काँग्रेसला किती जागा मिळणार हा सगळ्यांना वाटणारा मनातला प्रश्न. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंतर काँग्रेसला मुंबईत मिळत आहेत 10 ते 12 जागा फक्त. काँग्रेसला इथे जबरदस्त मोठा फटका सोबळावरती बसतोय मित्रांनो. त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ती म्हणजे साहेबांची राष्ट्रवादी, अर्थातच शरद पवार यांची राष्ट्रवादी. आता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत उद्धव ठाकरेंची ताकद मुंबईमध्ये जबरदस्त आहे. त्यानंतर राज ठाकरेंची देखील ताकद आहे. तेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मी तर त्यांच्यासोबत जातोयच, मात्र काँग्रेसने देखील त्यांच्यासोबत यावं. जर भाजपला रोखायचं असेल तर तुम्हाला उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत यावं अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. त्यावेळी शरद पवारांना इथे मोठा फायदा होतोय. पवारांच्या राष्ट्रवादीला 5 ते 9 जागा मुंबईमध्ये मिळत आहेत. ही भूमिका अतिशय रास्त लोकांना वाटते. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पक्ष तो एकनाथ शिंदे यांची शिवसेना. भाजपला कमी जागा मिळाल्यानंतर अर्थातच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने त्यांना मदत केली का हा मोठा प्रश्न मुंबईमध्ये पडेल. मग भाजपने देखील एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांना मुंबईत मदत केली का ही देखील महत्वाची बाब आता इथे अधोरेखित होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये बहुतांश नगरसेवक सोडून जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. ते लवकरच प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते. सगळेच्या सगळे नगरसेवक गेले तर मात्र एकनाथ शिंदेना मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर बसणारा हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल. 30 ते 35 नगरसेवक साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत.
मित्रांनो, ही बाब महाराष्ट्रासाठी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी नक्कीच भूषणावह नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईमध्ये मिळत आहेत फक्त 12 ते 17 जागा. काँग्रेस सारखंच पानिपत सध्या शिंदेगडाचं मुंबईमध्ये होऊ शकतं अशी ही बाब लक्षात येते. त्यानंतर पुढचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांना देखील शिंदे आणि भाजपमुळे त्यांना देखील मुंबईमध्ये मोठा फटका बसतोय. हा फटका त्यांना आगामी काळात खूप महागात पडू शकतोय. त्यांच्या मुंबईतील जागा अजूनही कमी होत आहेत आणि हीच बाब त्यांच्या लक्षात आता हळूहळू यायला लागली असून उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर किती मोठा जबर धक्का महाराष्ट्रामध्ये बसू शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण. तेव्हा अजित पवारांना मुंबईमध्ये मिळत आहेत फक्त 3 ते 5 जागा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये मोठं यश मिळत नाही. त्यानंतर मित्रांनो, पुढचा आणि शेवटचा महत्वाचा पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना, ज्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले. सगळं हातातून गेलं असताना फक्त शिवसैनिकांच्या बळावरती आणि ठाकरे या नावाच्या बळावरती महाराष्ट्रात उद्धव ठाकरे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढू लागलेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही आपल्याजवळ कायम ठेवणं हे ठाकरेंसाठी सगळ्यात मोठे आव्हान होते. परंतु आता मात्र भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये होत असलेली दररोजची भांडणं, इकडे दोन्ही ठाकरे बंधूंची झालेली युतीतलं मतदान आता एकगट्टा होणार. यामुळे ठाकरेंना होणारा फायदा हे सगळं लक्षात घेता आता मात्र उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये सगळ्यात मोठं यश या आधीच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा यावेळी मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सगळ्यात मोठी यशाची भूमिका बजावते ही महाराष्ट्राची भूमी. यामुळे उद्धव ठाकरेंना या आताच्या सगळ्यात मोठ्या इलेक्शनमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईत किती मिळणार जागा हा मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना मिळत आहेत तब्बल 101 जागा. 100 उद्धव ठाकरे पार करताना दिसत आहेत. त्यामुळे महत्वाची बाब म्हणजे इथे मित्रांनो, उद्धव ठाकरेंना हे अतिशय मोठं यश मुंबईमध्ये म्हणावं लागेल. उद्धव ठाकरेंनी गेल्या 30 वर्षामध्ये मुंबईची केलेली कामं असतील, मुंबईच्या शैक्षणिक समस्या, आरोग्याच्या समस्या, रस्त्यांचे काँक्रिटीकरण या सगळ्या घडामोडींचा कुठेतरी त्यावरती प्रश्न निर्माण होत होता आणि ती कामं केली. परंतु दुसरीकडे मात्र भाजप आणि शिवसेना, उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये हिंदी आणि मराठीवरून झालेला वाद, मराठी माणसांनी एकगट्टा केलेली मतं ही उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बाब ठरू शकते. त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 101 जागांवरती आपला विजय संपादित करणं सोपं होत आहे. मित्रांनो, ही लाट ठाकरे बंधूंची म्हणावी लागेल. महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काय काय होऊ शकतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण सगळ्यांसमोरच आज आपण बघितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना कमी लेखणं, त्यांना बाजूला सारणं हे भाजपला हे खूप महागात पडू लागले. शिंदेच्या शिवसेना देखील मुंबईमध्ये असाच मोठा धक्का बसणार आहे. त्याच कारणास्तव मित्रांनो, महाराष्ट्राची सूत्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात येऊ शकतात. ही याकडची सगळ्यात मोठी बातमी आहे. आपल्या प्रतिक्रिया द्या.